नमस्कार मित्रांनो, आज आपण चेंज करतोय ड्यूकचा रिअर टायर बघा केवढा मोठा दिसतोय. मला बघून असं वाटलं फोर व्हीलरचा आहे, तो बोलला नाही हा आपलाच आहे टायर, कारण रेडिएटर मोठा आहे. तर हा आपला पहिलाचा जुना टायर आणि नवीन टायर हा आपण फ्रंटचा केलेला चेंज. आता आपण करतोय बॅक टायर चेंज आणि ओपन करायला सुरुवात केली. ओपन केल्यानंतर हा प्रेशर टाईटमधून ओपन करतात तेव्हा जो ब्लास्ट होतो, फाट फाट आवाज येतो. त्याच्यानंतर काढायला गेला टायर, तर तो स्क्रूड्रायव्हर आणि त्याचे जे काय असेल त्याच्याने केलं होता. मला आलं टेन्शन. मग चेक केले मी रिंग, तर घासली बिसली तर नाही ना, कारण ते टायर काढताना. आणि नंतरला बघितलं तर एवढी मोठी रिंग आहे. नवीन टायर फिटिंग करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर परत तेच स्क्रूड्रायव्हर आणि ते माझं इथं टेन्शन वाढतं आहे, कारण ते फिरिंग खराब नाही होतं. मग हवा भरल्यानंतर पूर्ण प्रेशर टाईट झालं, तेव्हा परत ब्लास्ट झाला. आणि त्याच्यानंतर आपण फिटिंग करायला घेतली तर टेन्शनच झालेलं. नंतरला आपलं फिटिंग झाली, कारण ती नीट होत नव्हती, बसत नव्हती. खूप 5-10 मिनटं लागली. त्याच्यानंतर आपला पार्किंगमध्ये बघा रिअर टायर, बॅक टायर चेंज झाला आहे आणि हा फ्रंट टायर पहिला चेंज केलेला. थँक्यू फॉर वॉचिंग.